नमस्ते नागपूर महाराष्ट्रामधून. शेतकऱ्याचा जो पॉवर या 2 दिवसामध्ये निर्माण झाला आहे तो बहुत जबरदस्त. याच्यावरून आपल्याला हे शिक भेटते की जर आपण एकत्रच झालो तर आपण काही बी करू शकतो. या 2 दिवसाच्या परिस्थितीवर आपल्याला अनुभव येत असं. तुम्ही पाहिलं का, आता एक बी विधायक, एक बी मंत्री ऊन चू बी नाही करत आहे, एक बी स्टेटमेंट इकडे क्रॉस हे नाही करत आहे. समजेल जर तुम्ही एकटे असते किंवा 100-200 लोक बी गेले असते तर तुमची बँड वाजवून टाकली असती, लाठीचार्ज केला असता, फायरिंग केली असती. म्हणजे असं भगवते हे लोक सत्ताधारी. पण आता या 2 दिवसात आपला जो पॉवर आहे, एक बी विधायक, एक बी गुंडा ऊन आहे चू बी नाही करत. तर म्हणून असा पॉवर जर आपला क्रिएट झाला तर तेव्हाच हे जे गुंडे मवाली आहे, जे नेता आहे करप्टेड, तेव्हाच आपण यांच्यात बँड वाजवू शकतो. तर म्हणून याच्यावरून हे लक्षात ठेवा की आपण एकत्र झालो, शेतकरी एक राहिला तर आपण जो करप्शनचा पैसा आहे, जे नेत्यापाशी जो करप्शन ब्लॅक मनी आहे, तो आपण वापस आणू शकतो. आणि जे आता करंटमध्ये जे भयानक लूट चालू आहे त्याला आपण रोखू शकतो. जर करप्शनचा पैसा आपण ना जर रोखला, तो पैसा शेतकऱ्यांसाठी डायवर्ट केला, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लावला, तर शेतकऱ्यांचे जेवढी बी सुसाईड दररोज 10-10, 15-15 सुसाईड होत आहे ना, जे गरीब आहे त्यांच्यासाठी आपण पैसे लावू शकतो. तर म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक 70% शेतकरी, सगळ्या जातीतले, सर्व धर्मातले, फक्त शेतकरी जात म्हणून रोडवर यायच्या ना, आपल्याला सपोर्ट करायचा आहे. एवढं जरी केलं तर तुमची गरिबी, तुम्हाला जे पाहिजे, जे फॅसिलिटी पाहिजे शेती करायसाठी, ते तुम्हाला भेटून जाईल. तर म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की असा पॉवर क्रिएट झाला पाहिजे. हाच पॉवर सरकारला झुकवते. जर तुम्ही 10-15 अलग अलग झोनमध्ये राहिले, जर आपण अलग अलग राहिलो, एकत्र नाही राहिलो, तर असं होते. आता कर्जमुक्ती तुमची होऊन जाईल. हे टेम्पररी सोल्युशन आहे. ह्याच्यातून काही पूर्ण सोल्युशन निघणार आहे. जर तुम्हाला परमनंट निघायचं असेल तर महाराष्ट्रामधून संपूर्ण भ्रष्टाचार खतम करावं लागेल. जेवढे बी अधिकारी, नेता, जेवढे बी करप्टेड आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल. कोण करप्शन करत आहे त्यांना टार्गेट करावं लागेल, मारावं लागेल, निपटावं लागेल, दबाव टाकावं लागेल. जसं करप्शन केलं त्याला फटाकसे हटवावं लागेल. आणि जेवढे बी आपण निवडून देतो गुंडे मवाली, त्यांना डिलीट करावं लागेल. सगळ्याच पार्टीमध्ये बढिया लोक आहे, सगळ्याच पार्टीमध्ये गुंडे मवाली आहे. तर आपल्याला केअरफुली आपल्याला वोटिंग करायचं आहे. जातीच्या चक्करमध्ये पळा लोक, ते आपला बँड वाजवून ठेवा. मेहनत तर तुमची आहे. 10-10 घंटे, 12-12 घंटे मेहनत तुम्ही करता. म्हणून वोटिंग बी बरोबर तुम्ही इमानदार लोकांना द्या. जय हिंद, जय भारत, जय भारतीय. थँक्यू व्हेरी मच.